दादा मास्टर 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। एकनाथ भोई फाउंडेशनच्या माध्यमातून आज दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। मग आज तुम्ही आला तिथे त्याबद्दल खरं तर नव्या पिढीचा हा उत्साह बघताना आनंद होतोय, कारण एकनाथ भोईर फाउंडेशनच्या वतीने आज यज्ञेश भोईर यांनी हा जो दहीहंडी उत्सव पहिल्यांदाच साजरा होतोय आणि पहिलं वर्ष आहे। पण तरुणाईचा उत्साह बघताना खूप आनंद होतोय आणि एकनाथ भोईर असतील, एकता भोईर असतील यांच्या माध्यमातून देखील सामाजिक उपक्रम सातत्याने होत असतात। पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता नवी पिढीची वेळ आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे आयोजन केलेलं आहे। माझ्याकडून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। आणि आपण बघितलं की हा कामगार नाका आहे, कामगारांचा एरिया आहे आणि त्या लोकांना लांबपर्यंत जायला भेटत नाही आणि एकनाथ भोईर साहेबांनी आज इकडे त्या लोकांसाठी दहीहंडी तुम्ही काय सांगता? खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आपल्या परिसरातच त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं हे नगरसेवकाची जबाबदारी असते आणि त्या माध्यमातूनच आज एकनाथ भोईर फाउंडेशनच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करता येते। आपल्या लोकांच्या सुविधा बघूनच त्यांनी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। लोकांना लांब न जाता जवळच्या जवळ या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम करतो। एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव यशस्वी करणारे यज्ञेश खास करून यज्ञेशची धडपड मी गेल्या आठवड्यावर पाहतोय आणि एकनाथ भोईर जेव्हा एखादा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे असतो तेव्हा तो कार्यक्रमाचा महोत्सव होतो, तो उत्सवाचा महोत्सव होतो आणि हा उत्सव पाहून तो म्हणणार की पहिलं वर्ष आहे। वर्ष एखादा उत्सव चालतो आणि तो ज्या पद्धतीने आयोजित करण्यात येतो त्याच पद्धतीमध्ये आज हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। साहेबांची परंपरा एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण घेऊन जात आहे की या सर्व कामगार व्यवस्थेला आपलं झोपडपट्टी विभाग आहे, या विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा आणि येथील लोकांना एक एंटरटेनमेंट, एक मनोरंजन, एक त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा प्रयत्न आणि ही सर्व मंडळ आहेत यांना एक अप्रत्यक्ष मदत करण्याचा जो काही प्रयत्न आपण योजना आणि आपल्या पाठीमागे तर कार्यकर्त्याची खाण आपण सगळ्यांना घेऊन चालता, सगळ्यांना विचार करता आणि म्हणून ही सर्व मंडळींचं स्वागत आहे। हा उत्सव खरोखर खूप चांगला आहे आणि मी सुद्धा गेल्या 15-20 वर्षांनंतर पहिल्यांदाच तेंडुलकरची दहीहंडी सोडून जर कुठे आलो असेल तर आपल्या या कार्यक्रमात आले त्या ठिकाणच्या उत्सवाची पूर्ण जबाबदारी असल्यामुळे मी परंतु एकनाथ भोईर हा कार्यक्रम करताय, आपल्याला त्या ठिकाणी जायलाच पाहिजे। आपला सहकारी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतोय, त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो। एकनाथ भोईर यज्ञेश बरोबर जी मंडळी काम करतात त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या बाळगोविंदांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। टिकवण्याचं काम, परंपरा चालवण्याचं काम हा ठाणे शहर करत आहे नियमितपणे आणि या परिसरामध्ये काही कामगार वस्ती आहे, आमचा अगदी स्लम एरिया आहे। या ठिकाणी अगदी त्या लोकांसाठी हा उत्सव साजरा करावा असा कार्यकर्त्यांचा हट्टास होता आणि म्हणूनच या ठिकाणी आपण ही दहीहंडी साजरी करतोय। या दहीहंडीला एकनाथ शिंदे साहेब येऊन गेले, अनेक सिने कलाकार येऊन गेले, या ठिकाणी हजेरी लावली। पहिल्या वर्षामध्ये जो रिस्पॉन्स मिळालेला आहे तो अतिशय वेगळा रिस्पॉन्स दिसतोय, म्हणून या भविष्यामध्ये ही दहीहंडी मला वाटतं या ठिकाणची अतिशय उंचावर जाणार आहे आणि त्याला गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांचा आशीर्वाद असणार आहे। युवांचा सुद्धा सहभाग इथे मोठ्या प्रमाणात काय सांगाल? नाही, महिलांचा सहभाग आहेच ना, कारण हल्ली महिला सुद्धा कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत, त्यामुळे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। महिलांच्याकडे 10% आता येऊन गेले, त्यामुळे माझे कार्यकर्ते सगळ्या विभागातील त्या कार्यकर्त्या महिला असुद्धा कार्यकर्त्या असुद्धा सर्व पदाधिकारी विभागातील सर्वांचा सहभाग आहे। पण यज्ञेश भोईर आहेत, दादा काय सांगशील आज तू पहिल्यांदा दहीहंडीचं आयोजन केलं त्याबद्दल? काय सांगायचं, आम्ही सगळेच भारावून गेलेलो आहे ही गर्दी बघून आणि खूप छान वाटतंय। हे आमच्या हातातून घडलं यासाठी मी फक्त देवाचे उपकार म्हणतो।
किती गोविंदा पथकांनी इथे सहभाग घेतला होता? आतापर्यंत सहभाग घेतला होता 300 गोविंदा पथकांनी. आतापर्यंत 100च्या वरती आपले क्रॉस झाले. मान्यवर कोण कोण आले होते इथे? मान्यवर आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आले होते. त्याच्यानंतर मीनाक्षी मॅडम, त्याच्यानंतर नरेश म्हस्के साहेब, असे खूप बरेचसे मान्यवर आले होते. हे पहिलं वर्ष आहे, पुढच्या वर्षी काय वेगळ्या प्रकारे काय नियोजन असेल का? पुढच्या वर्षी तुम्हाला खूप काहीतरी वेगळं इथे पाहायला मिळेल आणि खूप चांगलं नियोजन असेल पुढच्या वर्षी. लोकांचा कसा प्रतिसाद होता? युवकांचा कसा प्रतिसाद होता? महिलांचा कसा? लोकांचा प्रतिसाद आता 8 वाजता सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही फक्त कॅमेरा इकडे तिकडे फिरवला ना तुम्हाला माहिती पडेल.